नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, आता सगळेजण आर्याचा नक्की बॉयफ्रेंड कोण आहे हे पाहण्यासाठी वाट बघत बसलेले असतात. तर आपली काव्या आर्याला म्हणते, आर्या कुठे आहे ग तुझा बॉयफ्रेंड, बोलव ना ग लवकर, आम्हाला बघायचं आहे. आणि तेवढ्यातच आता तिथे एक मुलग्याची एंट्री होते आणि त्याचं नाव असतं चैतन्य देशपांडे. आणि आता तो इथे आलेला असतो. बघा हा, आता इथे यांनी खोटा जो मुलगा आहे तो उभा केलेला असतो आर्याचा बॉयफ्रेंड म्हणून. आणि ह्यात वसू आत्या आणि रम्या इथे पण खोड काढणार नाहीत असं होईल का? इथे सुद्धा त्या दोघीही कायनू बायनू बोलत असतात, म्हणत असतात की अरे हा कोण आहे, हा खरंच आहे का तुझा बॉयफ्रेंड. चल आता जी रम्या आहे ती त्या पोराला म्हणते, चल तुझा ID प्रूफ दाखव. चैतन्य देशपांडे, चल तुझा ID प्रूफ दाखव, मला बघू दे की तूच आहेस का तो. असं अरे बापरे, आता परत तिने ते चैतन्य तर घाबरलेलाच असतो की आता काय उत्तर देऊ असं त्याला झालेलं असतं. पण आता जी रम्या आहे ती खूपच चालाकीने इथे त्याला प्रश्न विचारत असते. आणि दुसऱ्या बाजूला आता गुरुजी आलेले असतात आणि पार्थ गुरुजींजवळ आलेला असतो. आणि गुरुजी पार्थला सांगत असतात की खूप मोठं संकट घरावर येणार आहे. आणि हे सगळं ऐकून पार्थला धक्काच बसलेला असतो की नक्की आता काय काय अजून पाहायचं आहे. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला काय वाटतंय, आता नक्की पुढे काय संकट येईल, तुमचं मत काय ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.